तिकडे बसलेले जरा सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की जरा इकडे सगळ्यांना पाठवा. या सगळ्यांनी जरा ऐकायला या आजूबाजूला जे पांगलेले आहेत त्यांनी जवळ येऊन बसा. मागच्या आवाज येतोय का सगळा? येतोय ना? या जरा थोडं सावली सावली पाहून बसा. अखिल भारतीय किसान सभा आणि CITUच्या वतीने जो लॉंग मार्च राजूर वरून निघाला आणि तो संगमनेर लोणी मार्गे आपल्याला अहिल्यानगरला न्यायचा आहे, त्याचा एक छोटासा पडाव आपण आज संगमनेर प्रांत कार्यालयाच्या समोर टाकलेला आहे. आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे की कालच्या बैठकीत काय झालं हे तुम्हा सर्वांना समजून घ्यायचंय. हे मी समजतो. आपली पुढची वाटचाल काय असणार आहे याच्याबद्दल सुद्धा मी सातत्यानं आपल्या काही नेत्यांबरोबर बोललोय आणि त्याच्याबद्दल सुद्धा काही अनाउन्समेंट इथे करणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रभरातून आपले काही नेते आपल्याला पाठिंबा देण्यासाठी काल रात्रीच निघाले. रात्रभर त्यांनी प्रवास केला आणि ते इथे पोहोचलेले आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्या किसान सभेचे परभणीचे नेते, राज्याचे नेते साथी उद्धव पवार आणि दीपक लिपणे जे आपल्या ऊस आंदोलनाचे झुंजार नेते आणि कर्जमाफीच्या आंदोलनाचे सुद्धा झुंजार नेते आहेत. नुकत्याच झालेल्या परभणीच्या शक्तीपीठच्या आंदोलनात सुद्धा त्यांनी अत्यंत ताकदीनं रोल केलेला आहे. ते दोन नेते आपले या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मी आपल्याला विनंती करेल की एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत परत एकदा आपण करू. आपले दुसरे नेते कॉम्रेड अमोल वाघमारे, ते आपल्या सर्वांच्या खूप जवळ राहतात. पुणे जिल्ह्याचे ते आहेत. ते स्वतः त्यांनी आदिवासी विभागाच्या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल PhD केलेली आहे आणि आता ते वकिलीचं शिक्षण पूर्ण करून सुद्धा आता न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या सगळ्यांना मदत करतात. त्याचबरोबर आंबेगाव असेल, जुन्नर असेल, त्या सगळ्या परिसरामध्ये आदिवासींच्या प्रचंड योजनांच्या बाबत चळवळीच्या बद्दल काम करतात. शिवाय हिरड्याचं पीक जे आहे त्याच्या आंदोलनाचं ते राज्याचं एक नेतृत्व आहे ज्यांनी प्रचंड ताकदीनं काम केलेलं आहे. कॉम्रेड अमोलसाठी मी आपल्याला विनंती करेल की एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवू. आपले दुसरे नेते आलेत बुलढाण्यावरून, कॉम्रेड जितेंद्र चौधरी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुकतंच बच्चू कडू, राजू शेट्टी, मीही होतो, त्याचबरोबर आपले विदर्भातले नेते होते, रविकांत तुपकर होते. कर्जमाफीचं प्रचंड मोठं आंदोलन बुलढाणा आणि परिसरामध्ये उभं राहिलं. त्या आंदोलनात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या किसान सभेचा आवाज ज्यांनी बुलंद केला आणि संबंध महाराष्ट्रभर ज्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये आपले चळवळीचे लोक चिरडून मारले गेले, त्यांच्या अस्थी ज्यावेळी महाराष्ट्रात आल्या तर महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम ज्यांनी केलं ते कॉम्रेड जितेंद्र चोपडे बुलढाण्यावरून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आपण सर्वजण करूया. आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले नाशिक मधून आलेले कॉम्रेड धर्मा शिंदे आपल्याला पाठिंबा द्यायला आलेले आहेत. अनेक लॉंग मार्च जे नाशिक वरून निघाले त्याचे ते साक्षीदार आणि सहभागीदार राहिलेले आहेत आणि स्वतःहून ते म्हणाले की आम्ही सगळेजण तुमच्यासाठी येतोय. शिंदे, धर्मा शिंदे यांच्यासाठी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवाव्या. डॉक्टर अशोक थोरात जे आपल्या शालेय पोषण आहार संघटनेचे नेते आहेत, पहिल्या दिवसापासून ते आपल्या बरोबर चालतायत. आपले सगळे कुठे झोपण्याची व्यवस्था नाही, जेवणाची प्रॉपर व्यवस्था नाही, पण काही तक्रार नाही. राज्याचा नेता आहे परंतु आपल्या बरोबर आपण जसं राहतोय तसं राहतोय आणि आपल्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी झुंज देतोय. मला वाटतं एकदा थोरातांसाठी जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या. आता इथे काही लोकांचे आपण पाठिंबे घेतले. आपल्या सगळ्यांचे नेते आणि मार्गदर्शक
राजाभाऊ औसक इथे आले आणि त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला. राष्ट्र सेवा दलाला आयुष्य त्यांनी कष्ट केले आणि अर्पण केलं. एकदा राजाभाऊंसाठी सुद्धा मी आपल्याला विनंती करेल की आपण जे आपल्या अकोले तालुक्यातलेच आहेत आणि त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर, आदिवासींच्या प्रश्नावर प्रचंड काम केलं, लिखाण केलं, पुस्तकं काढली, आपल्या चळवळीला ते नेहमी मदत करत आले, असे विठ्ठल शेवाळे सर हे या ठिकाणी आलेले आहेत. टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत आपण सर्वजण करतोय. त्याचबरोबर विश्वनाथ भुजबळ सर, ते खरं तर माझे गुरु आहे. संस्कृत विषयाचं अध्यापन त्यांनी सह्याद्री विद्यालयामध्ये केलं, ते पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा एकदा जोरात स्वागत आपण सर्वजण केलं पाहिजे. आपले कालपासून इथे आपल्याला मदत करण्यासाठी धडपड करणारे शिव आर्मीचे आपले तरुण कार्यकर्ते दत्ता ढगे, त्याचबरोबर आशिष पडवळ आणि आपल्या राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते रजत औसक आणि त्यांची पूर्ण टीम, मीडियाची टीम सुद्धा त्यांनी आणलेली आहे. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मित्रांनो, मी काही पत्रकारांशी मगाशी बोलत होतो आणि त्यांना मी जे बोललो ते मला तुमच्याशी बोलायचंय की पत्रकारांचं काम खरं तर असलेल्या गोष्टींचं रिपोर्टिंग करणं आणि वर पाठवणं आहे. पण राजूर वरून आपला लॉंग मार्च निघाला, आम्ही आलो नव्हतो, त्याच्या अगोदर जर पुढे पोहोचला असेल कोण, तर ते अकोले, संगमनेर, शिर्डी आपल्या परिसरातील सगळ्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलचे पत्रकार हे आपल्या अगोदर रणांगणामध्ये पोहोचलेले होते. आणि मी आता त्यांच्याबरोबर माझी मनातली भावना व्यक्त केली की ते पत्रकार आहेत, रिपोर्टिंग करणारे खरं तर, पण आपल्या सगळ्या परिसरात काम करताना ते आता पत्रकार राहिले नाही, एक प्रकारे कार्यकर्ते व्हावं आणि आपल्या माय माऊल्यांच्या दुःखाबरोबर जोडलं जावं, या प्रकारे त्यांचं आज मला वर्तन 2-3 दिवस दिसतंय. प्रचंड उन्हात चालतायत, आपण जे खातोय ते खातायत, जिथं राहतोय ते राहतायत, जिथं थांबतोय तिथं थांबतायत, धूळ, वारा, पाऊस, पाणी. पत्रकारितेमधले हे आदर्श भाव जे आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या आपण सगळ्यांनी जोरात वाजवल्या पाहिजे. भावांनो, आपण चालत राहिलो असतो आणि आपले पाय जे चालतायत ते महाराष्ट्राला जर दाखवलं नसतं तर आपले दखल काल कोणीही मंत्रालयात घेतली नसती. आणि म्हणून एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरात आणि वाजत राहिलं पाहिजे, टाळ्या अजून वाजत राहिल्या पाहिजे, ही विनंती मी आपल्याला करतोय. ही शेतकऱ्याची पोरं आहे, कष्टकऱ्यांची पोरं आहे, त्यांनी नाळ आपल्याबरोबर टिकून ठेवलेली आहे. मी त्यांना आमच्या चळवळीच्या वतीने सलाम करतो. भावांनो आणि बहिणींनो, काल काय झालं ते सांगून मी फार भाषण लांबवणार नाही, संपवणार आहे. काल आपलं शिष्टमंडळ गेलं. सकाळी कॉम्रेड मरियम ढोळे या आपल्या बरोबर दिवसभर चालल्या, त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही तिथे जाण्याच्या पूर्वी आपले आमदार विनोद निकोले हे तिथे हजर राहिले आणि पूर्ण दिवसभर आपल्या या सगळ्या प्रश्नांसाठी ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी भागीदारी केली, आपल्या बरोबर ते दिवसभर राहिले. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे यांनी प्रचंड प्रयत्न केले बैठक घडवून आणण्यासाठी आणि त्यांनी पूर्ण दिवसभर आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले. त्या जोडीला त्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांना बोलवलं. त्यांनी आरोग्य मंत्री ज्यांच्याकडे प्रश्न आपल्या आशांचे आहेत, आपल्या अर्धवेळ परिचारिकांचे आहेत, आंबेडकर साहेब जे आरोग्य मंत्री आहेत त्यांना बोलवलं. त्याच्याबरोबर तिसरे जे मंत्री आले ते कामगार मंत्र्यांचे पण प्रतिनिधी काल हजर राहिले आणि एकूण 5 वेगवेगळ्या मंत्र्यांच्या बरोबर काल दिवसभर बैठक झालेली आहे. भावांनो आणि बहिणींनो, मला काही आनंदाच्या गोष्टी नक्कीच घडल्या हे सांगायचा मोह टाळवत नाहीये. काय काय झालेलं आहे हे मी आता इथे डिक्लेअर करणार नाही, काय काय मान्य झालं हे डिक्लेअर करणार नाही. मी फक्त सूचना सूचित करतो, कारण काय काय झालंय असं जरा कळालं की मग ज्यांचं झालंय ते म्हणतील आता सांग भलं आणि निघा घरी, असं होऊ शकतं. त्यामुळे काय जे मान्य झालेलं आहे तर ते काय आता लगेच या ठिकाणी डिक्लेअर करण्याचा प्रश्न नाहीये. आदिवासी भागामध्ये ज्याच्यासाठी आम्ही 10 वर्ष 8 तास करत होतो, आमचे सगळे कार्यकर्ते, सदाशिव साबळे
रात्रंदिवस काम करतायत, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगा, आमची सगळी टीम, की आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. हे गेल्या 10 वर्षापासून आम्ही स्वप्न पाहत होतो. त्याच्याबद्दलचं एक पाऊल कोणतं आहे ते आपण नंतर बोलू, पण एक पाऊल पुढे पडलेलं आहे. त्याच्यावर कागदावरच सही झालेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये पुढे गेलेलो आहे. हे एक समाधान कालच्या बैठकीमध्ये आम्हाला आहे. दुसरं जे आहे, त्या बांधकाम कामगारांच्या बद्दल खूप चांगले निर्णय हे काही प्रमाणात झालेले आहेत. मात्र बांधकाम कामगारांच्या बाबत आम्ही सांगितलं की निस्ते निर्णय तोंडी नको. आपण वाट पाहतोय. आता गणेश साधनेने माझी बॅग आणली, बॅग पुढे माझी ओपन करा, एक पीडीएफ आलेली आहे आणि आपण आता ते जे काय मान्य केलं ते कागदावर आलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि कॉम्रेड गणेश साधनेला मी तातडीनं पाठवलं, त्याची पीडीएफ काढली. काय काय बांधकाम कामगारांच्या बद्दल मान्य झालेलं आहे त्याच्यात आपल्याला अजून काही दुरुस्त्या करून घ्यायच्या आहेत. शब्द न शब्द आपण वाचतोय की नंतर एकदा इथून हल्लो की मग परत शब्द दुरुस्त करता येत नाही. हे आम्हाला वर्षानुवर्षाच्या कळालेलं आहे आणि म्हणून परत त्यांना पाठवलंय की हे 4 शब्द दुरुस्त करा, हे 8 शब्द दुरुस्त करा. हे मान्य नाही आम्हाला. 2 पानं करून पाठवलेली आहेत आणि त्याच्या दुरुस्त्या आपल्या चालू झालेल्या आहेत. आपल्या अर्धवेळ परिचारिकांच्या बद्दल काल एक चांगल्या निर्णयाचा संकेत आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांनी त्या बैठकीमध्ये दिला. पण म्हटलो संकेत वगैरे आता नको, संकेत बिनकेत आता आम्हाला काही उपयोगाचे नाही. त्यांना म्हटलं तुम्ही आज प्रत्यक्ष मंत्रिमंडळाच्या सगळ्या सदस्यांची भेटा आणि त्याबद्दल ठोस काय करताय ते आम्हाला कळवा. त्याच्याशिवाय तुमच्या त्या शब्दावर विश्वास नाही. आपल्या बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या संघटना, अर्धवेळ परिचारक आहे, आपल्या आशा कर्मचारी आहे, आपल्या अंगणवाडीच्या ताई आहे, आपल्या शालेय पोषणच्या कर्मचारी आहे, या सगळ्या प्रश्नांबद्दल काल 3 तास चर्चा झालेली आहे. पण भावांनो आणि बहिणींनो, आपल्या लढ्याला यश येताना दिसतंय पण 100% यश अजून आलेलं नाहीये. आपण म्हणतोय तुम्ही जे बोलताय आम्ही एकदा मागे फिरलो की तुम्ही विसरून जाता. आहे का नाही आपला हा अनुभव? आहे का नाही? आहे. आणि म्हणून आपण म्हणतोय निर्णय कागदावर आला पाहिजे. ते म्हणाले काही आर्थिक बाबी आहेत, आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटावं लागेल, सदन चालू आहे, वेळ नाही. म्हटलं तुम्हाला वेळ आज नसेल उद्या काढा, उद्या नसेल परवा काढा. तुम्ही जोपर्यंत वेळ काढत नाही तोपर्यंत आम्ही चालणं थांबवत नाही. मंजूर आहे का तुम्हाला सगळ्यांना? बरोबर आहे की नाही माझं म्हणणं? आणि म्हणून कॉम्रेड आपण निर्णय घेतलेला आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील परत एकदा मुख्यमंत्र्यांकडे आणि बाकी मंत्र्यांकडे जात आहेत. त्यांनी 11 वाजताची वेळ दिलेली होती मला, आता 11 वाजून गेलेले आहेत. आम्ही त्यांच्या फोनची वाट पाहतोय की नंतर काय केलं जे राहिलं होतं त्याचं. आणि सकाळीच मी अधिकाऱ्यांशी पण बोललोय, मंत्रालयातल्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर आपण आता संपर्कात आहोत. पण मी अनुभवातून हे शिकलेलो आहे की आता आपण इथे खिचडी भात खाऊन जर घरी गेलो, एकदा उमेश देशमुख आलेले, एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या. आपल्या किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख, एकदा मला वाटतं टाळ्या जोरदार परत झाल्या पाहिजे. सकाळी 4 वाजता निघून हे बरोबर सभेला हजर झालेले आहेत, अत्यंत धावपळ करत आलेले आहेत. शक्तीपीठच्या आंदोलनात काल दिवसभर ते होते आणि आज आपल्या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी आलेले आहेत. कॉम्रेड उमेश देशमुख यांना लाल सलाम करता आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कॉम्रेड उमेश देशमुख को लाल सलाम. कॉम्रेड आपण त्या सगळ्या फोनांची वाट पाहतोय. पण आम्ही सगळेजण चर्चा केली की जोपर्यंत फायनल होत नाही, मंत्र्यांकडून प्रॉपर होत नाही, झालंय कदाचित कालच आपल्याला डिक्लेअर करता आलं असतं, झालंय चला घरी. पण आता आपण अनुभवातून शिकलेलो आहे, त्यामुळे डिक्लेअर जोपर्यंत कागदावर येत नाही तोपर्यंत चालणं थांबवायचं नाही. मी आता काही लोकांशी बोललो, आता दुपार आपली वाया गेली म्हणजे आपण मुद्दाम घातलेली आहे. का घातली आहे? तर आपल्याला इथे दबाव तयार ठेवून काही कागदपत्र पुढे ढकलायचे होते, ते बरेच पुढे गेलेले आहेत. ते परत काय करतील आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून सकाळी थोडासा आराम पण आपण केला. 2 दिवस कंटिन्यू चालतोय, जरा आराम पण केला. उत्तम मंडप टाकला की जरा सावली होऊ द्या, लोकांना स्थिरतावर होऊ द्या, स्टॅमिना टिकला पाहिजे आपला. हे सगळं शास्त्र आहे, लॉंग मार्च सुद्धा
कसं करायचं, किती चालायचं, कुठे काय जेवण करायचं, जेवण सुद्धा काय द्यावं याच्याबद्दलचं शास्त्र आहे. तुम्ही म्हणाल दररोज हे माणसं आम्हाला हेच का खाऊ घालताय, पण अनुभवातून आम्ही काही गोष्टी शिकलोय. काय खाऊ घातलं तर एनर्जी टिकेल, काय नाही दिलं तर प्रॉब्लेम होईल, काय खाऊ घातल्यानंतर झोपा ज्यादा येतील, निम्मे कुठे घालतील, पोट कोणाचं दुखायला लागेल, या सगळ्याचा अभ्यास करून हे सगळं व्यवस्थापन आपलं सगळं सुरू आहे. आणि म्हणून आता एक हलका आहार जो आहे, जो आपल्या सगळ्यांचा आहार आहे, मस्तपैकी मी जाऊन आलो आता तिकडे. आमचे नंदू भाऊ पण तिकडे जरा तयारी वगैरे मध्ये कुदलेले आहेत. आपले नंदू आणि आता बोलून गेले एवढ्यात. तर एकदम मस्त गरमागरम मसाले भात आणि त्यात बटाटे वगैरे जरा जादा टाकायला लावले, बाकी भाजीपाला आणायला लावलेला आहे. आमचे सगळी टीम तिकडे काम करते. शिवाजी भाऊ आहे, आपले सिद्धे भाऊ आहेत, हे सगळे काम करतायत. आपल्याला ताराचंद मिगे आता आपल्याला इथे बसून मस्तपैकी पोरांना जेवण घालायचं. जेवण झालं लगेच चालायला लागायचं नाही. मी डॉक्टर माणूस आहे, मला माहिती आहे की पोटात अन्न गेलं की रक्त पुरवठा पोटाकडे जातो आणि मग मेंदू काय करतो, झोपतो. आणि मग जरा पोट दुखायला लागू शकतं. आपण एक 15-20 मिनिटं मध्ये गॅप देणार आणि परत चालायला आपल्याला निघायचं आहे. आहे का तयारी चालायची सगळ्यांची? मागच्यांचा आवाज नाही आला. अरे चालायची तयारी आहे का? आवाज नाही आला. अरे आहे का तयारी? चालायचं आहे का? जायचंय का पुढे? कुठे जायचं? मोठ्याने कुठे जायचंय? कुठे जायचंय? कुठे जायचंय? मी असं ऐकलं, आम्ही आपले नास्तिक माणसं, आम्हाला वाटतं हे समोर बसलेल्या मायमावल्या आणि त्यांचे हात हेच आमचे देव आहेत, हेच आमचे देव. आणि हा आंदोलनाचा तंबू हेच आमचं मंदिर आहे. आयुष्यभर हेच पवित्र राखण्याचं काम आम्ही चळवळीच्या लोकांनी केलेलं आहे. परंतु आपले पालकमंत्री हे देव मानणारे मंत्री आहेत आणि त्यांच्या निवडणुकीचा नारळ ते मी ऐकलंय, मला खरं काय खोटं माहित नाही, पण ते नारळ निजर्णेश्वरला फोडतात असं मी ऐकलेलं आहे. निजर्णेश्वरचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते काही करत नाहीत असं जरा मला लोकांनी सांगितलं. मग आपण म्हटलं तर आपण पडलो नास्तिक माणसं, आपल्याला त्यातलं काही कळत नाही, पण त्यांची श्रद्धा आहे. मग आमच्या जे काही श्रद्धा ज्याच्यावर आहे त्या मायमावल्या, तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे तिथे जाऊन आम्ही बसवणार. निजर्णेश्वर आपला पहिला मुक्काम आहे, तिथे जाऊन बसणार आता आणि तिथून साकडं घालणार पालकमंत्र्यांना. आमच्या रेल्वेचं काय झालं, आहार कर्मचाऱ्यांचं काय झालं, आमच्या ग्रामपंचायतवाल्याचं काय झालं, बांधकामवाल्याचं काय झालं, आशाचं काय झालं, शालेय पोषणचं काय झालं, आदिवासीचं काय झालं. आहे का मंजूर सगळ्यांना? आवाज कमी आला. आहे का मंजूर? जेवण झालं नाही म्हणजे झाल्यानंतर झालं की मग आपण थोडा आराम करणार आणि परत एकदा कॉम्रेड सदाशिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली पहिला मुक्काम यावेळेचा हा आपण निजर्णेश्वर गाठणार आहोत. मला बरेच अधिकारी म्हणतात, मंत्रालयात पण लोक म्हटले की आम्ही तुम्हाला जरा चांगल्या मंगल कार्यालयाची सोय करून देतो. काही लोक म्हटले तुम्हाला पुढे देऊ तिकडे चांदर राजा मैदान. म्हटलं आम्ही पण गंडीचे आहेत, तुम्ही आम्हाला कुठेतरी नेऊन गावाच्या बाहेर टाकायचं आहे म्हणजे तिकडे किती दिवस बस आणि किती आरडू. तसं नाही होणार. निजर्णेश्वर नंतर दुसरा मुक्काम मात्र लोणी असणार. आणि तिथून मला फोन आलेला आहे लोणीच्या लोकांचा. ते म्हटले लोणी असणार पण कुठं असणार? लोणी 2 आहेत म्हटले आणि वाडा दुसरीकडे आणि लोणी दुसरीकडे. म्हटलं वाड्यावरच जाणार, मध्ये थांबणार नाही, वाड्यावरच जाणार आहे. काय कायदा आहे, नियम आहे, काय व्हायचं ते होईल. परंतु या माऊल्यांना विखे साहेबांची जी राहत्या घराची माऊली आहे तिच्या समोर जाऊन बसवणार आणि कोडं घालणार. यांचं सोडवा तोपर्यंत उठत नाही. आणि आता अहिल्यानगर बेलानगर नाही लांब, लोणीत गेलो की तिथूनच उठायचं नाही. मंजूर आहे का सगळ्यांना? मंजूर आहे का सगळ्यांना? काय व्हायचं ते आता जुन्या काळात पुणतांब्याला झालं, शेतकऱ्यांचा संप वाढायला पुणतांब्यात. आता दुसरा आहार कर्मचाऱ्यांचा, शालेय पोषण
तुमच्या अर्धवेळचा सगळ्यांचा संप लोणीतून महाराष्ट्रभर सुरू होईल आणि किती दिवस चालवायचा आपण सगळेजण ठरवू. हटायचं नाही. लोणी हे आंदोलनाचं केंद्र आपल्याला करायचं. वाड्याच्या समोर जाऊन बसायचं आणि प्रश्न सोडून घ्यायचे. मंजूर आहे सगळ्यांना? आपले अध्यक्ष आले, त्यांचं भाषण आपण ऐकणार, मग गरमागरम खिचडे खाणार आणि मग निदर्शेश्वरला आजचा रात्रीचा मुक्काम. एक विनंती करायची आहे, आता ठिकाण सांगून टाकलं की आपल्यातले काही गंडीचे आहेत ते लगेच म्हणतात माझा पाय दुखायला लागला, माझी कंबर दुखायला लागली. आणि जी खरी म्हातारी आहे, मला फोटो पाठवला एका कालच्या याचा, अरे त्या आईकडे पाहिलं की माडोळ्यात पाणी आलंय. ती बोचका घेऊन पाणी चालू राहिली, बोचका घेऊन. आणि आपल्यातल्या एकदम चांगले असणारे पहिल्यांदा पिकअप मध्ये काय तू खायला लागलं, तू खुवायला त्यांचं लावायचं आपल्याला. आपण राहणाऱ्याकडे सगळ्या रस्त्यात एक पण माणूस. आणि असं करतो का आम्ही की नेते बसले सावलीला आणि तुम्हाला लावले उन्हात चालेल असं का हो? आहे का सांगा? चालतोय का नाही? आम्ही बरोबर तुमच्या पायाला पाय देऊन आणि तुमच्या पायाला फोड तर नेत्यांच्या पण पायाला फोड. हे आहे का नाही सूत्र आपलं करायचं? आहे का नाही? आणि म्हणून आम्ही चालणार तुमच्या बरोबर. एक पण माणूस आमचा नेता हे काय असं डुप्लिकेटपणा नाहीये. मग चालणार आहे का नाही सगळे? आहे का नाही चालायची तयारी? चालूया. आणि मला आता आमच्या नेत्यांनी सांगितलं, आमची बैठक झाली, हे निदर्शेश्वरला जरा आम्ही जास्त जमाव करायचा, कसं करायचं हे ठरलंय. पण लोणीला जाताना मात्र किमान 20,000 लोक हे निदर्शेश्वर पासून लोणीकडे पोच करतील अशा प्रकारचं नियोजन भावांना आपल्यात झालेलं आहे. आपण ते करणार आणि ते करून दाखवणार. राजूर पासून इथपर्यंत आलो, लोक म्हणले अरे कशाचं येतंय, हे फक्तच म्हणतंय, हे नवलेवाडीतच थांबवल. आलो का नाही? मग जाणार का नाही लोणीला? जाणार. लोणीला पण जाणार आणि लढा पण करणार. आहे ना मंजूर सगळ्यांची? मी विनंती करतो कॉम्रेड उमेश देशमुखला, त्यांनी एक जोरदारपणाने आम्हाला संबोधित करावं.